अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. 2026मध्ये नागपंचमी आणि पहिल्या श्रावणी सोमवार हे दोनही योगायोग एकाच दिवशी म्हणजे 17 ऑगस्ट 2026 रोजी आलेले आहेत. हा एक अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र महासंयोग मानला जातो, कारण या दिवशी शिवासह नागदेवतेची पूजा एकाच दिवशी करता येणार आहे. सोमवार हा महादेव शंकराचा वार म्हणून ओळखला जातो. श्रावणी सोमवाराचे महत्त्व तर अगदी खास आहेच, पण नागाला शिवशंकराच्या गळ्याभोवतीचे स्थान असल्याने ती महादेवाची एक ओळख मानली जाते. तर या दिवशी अनेक योगायोग जुळून आल्याने नागपंचमी महत्त्वसुद्धा आणखीनच वाढले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे कोणती कामे करावीत, तसेच यंदा नागपंचमीच्या दिवशी ते श्रावणी सोमवार आलेला आहे, तर मग हा भावाचा उपवास कसा सोडायचा, कधी सोडायचा, जेणेकरून श्रावणी सोमवारचा उपवास पण आपला मोडला नाही पाहिजे किंवा स्त्रियांनी कोणत्या चुका करू नयेत. तसेच श्रावण सोमवार असल्यामुळे आरोग्य प्राप्ती, धनधान्य, पुत्रप्राप्ती, संकट निवारण, सौभाग्यवृद्धीसाठी सोमवारच्या दिवशी काय करावे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, श्रावणातील पहिला सण हा नागपंचमी असतो. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो. बऱ्याच ठिकाणी भावाचा उपवास हा नागपंचमीच्या दिवशी केला जातो, पण बऱ्याच भागामध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा भावाचा उपवास धरला जातो आणि ते नागपंचमीच्या दिवशी सोडला जातो. तर बघा, नागपंचमीला नागाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी नागपंचमीला नागाची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात आणि सर्व इच्छा देखील पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. तर नागपंचमीचा सण पहिल्या श्रावणी सोमवारी येत असून या दिवशी महादेवासोबतच नागाचे देखील पूजन केले जाणार आहे. तर यंदाची नागपंचमी विशेष खास असणार आहे, कारण या दिवशी सोमवार पण आहे. जर आपण या दिवशी नागदेवतेसह शिव आणि पार्वतीची विधिवत पूजा केल्यास आपल्याला अनेक पुण्यफळ मिळू शकतात. तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी श्रेया आपल्या भावांसाठी उपवास करतात. जर या दिवशी सापाची पूजा केल्याने कुंडलीतील कालसर्पदोष सुद्धा कमी होतो. नागपंचमीचा दिवस कालसर्पदोष आणि पितृदोष निवारण करण्यासाठी उत्तम दिवस आहे. बघा, या दिवशी तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जपही करू शकतात, कारण श्रावण सोमवार आहे. त्यासोबतच शिवशंकराच्या रुद्राभिषेक करणे सुद्धा खूप फायदेशीर ठरणार आहे. तर 17 ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी असे योगायोग जुळून येत आहेत. तर यापेक्षा अजून चांगला दिवस कोणता असू शकतो? तर या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि तो उपवास संध्याकाळी आपल्याला सोडायचा आहे. म्हणजे श्रावण सोमवारचा जो उपवास आपण करणार आहोत तो आपल्याला संध्याकाळी सात्विक भोजन करूनच सोडायचा आहे. भगवान शंकराच्या भक्तीसाठी श्रावण महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे आपल्याला शक्य होईल तेवढी नक्कीच भगवान शिवशंकराची आणि नागदेवतेची या दिवशी सेवा करायची. तर या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे, नित्यकर्मे आटोपून घ्यावी आणि घराची साफसफाई करावी. शिवलिंगावरती सुद्धा दुधाचा पाण्याचा अभिषेक करून शिवलिंगाची विधिवत पूजा करावी. शिवलिंगावरती एकतरी बेलपत्र वाहायला विसरू नका, पण शिवाला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे, त्यामुळे शक्यतो तुम्ही शिवलिंगावरती पांढऱ्या रंगाची फुले या दिवशी आवर्जून वाहा. स्वतः तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायला विसरू नका. शिवपिंडीवर पूजा झाल्यानंतर तुम्हाला शिवलिंगावर या दिवशी तांदळाची शिवमूठ अर्पण करायची आहे. उजव्या हातामध्ये तांदूळ घेऊन ते थोडेसे ओले करून मगच तुम्ही शिवलिंगावरती शिवमूठ वाहायची आहे. तर शिवलिंगावरती शिवमूठ कशी अर्पण करावी याचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला बनवला आहे, तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन चेक करा. तर यंदा श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार आलेले आहेत. श्रावणातल्या पहिल्या सोमवारी तुम्ही 16 सोमवार व्रताची सुद्धा सुरुवात करू शकतात. श्रावणातली काही व्रते स्वतःसाठी तर काही कुटुंबाशी निगडीत असतात, पण श्रावणातल्या सोमवारचा उपवास हा आवर्जून करावा, कारण तो आरोग्यप्राप्ती, धनप्राप्ती, पुत्रप्राप्ती, संकट निवारण, सौभाग्यवृद्धीसाठी सोमवारचा उपवास केला जातो. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही श्रावणातले सोमवारचे उपवास मात्र जरूर करावेत. तर या दिवशी नागपंचमीसुद्धा आहे, त्यामुळे आपल्याला या दिवशी नागदेवतेची सुद्धा पूजा करायची आहे. नागाला दूध वाहून नागदेवतेची अगदी विधिवत पूजा करायची आहे. नागपंचमीची देखील पूजा कशी करायची याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तोही तुम्ही जाऊन पाहू शकता. जर तुमच्या इथे कुठे आसपास वारुळ असेल तर तुम्ही त्या वारुळाची जाऊन पूजा करायची आहे
आणि जर नसेल मग तुम्ही घरामध्ये तांदळाच्या साहाय्याने किंवा रांगोळीच्या साहाय्याने किंवा शेणाच्या साहाय्याने नागाची मूर्ती बनवून रांगोळीने चित्र काढून किंवा कागदावरती चित्र काढून तुम्ही नागपंचमीची पूजा कशी करू शकतात. बघा, असेही म्हटले जाते की नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला साप चावण्याची भीती नसते. या दिवशी सापांना दुधाने अंघोळ आणि पूजा करून त्यांना दूध पाजल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते, अशी देखील मान्यता आहे. काल या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले, तेव्हा त्यापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली. तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही. शेतात देखील पीक संरक्षणात सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात. शेतातील उंदरांचा नायनाट करून साप शेतकऱ्यांच्या पिकाचे रक्षण करत असतो. त्यामुळे नागपंचमीला शेतकरीही शेतामध्ये नागाची पूजा करतो. या दिवशी नववधू माहेरी येतात, झिम्मा फुगड्या खेळतात, झाडाला झोके घेतात. सर्व या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात. तर नागपंचमीच्या दिवशी ज्या काही आपल्या दैनंदिन गोष्टी आहेत तर त्यासुद्धा आवर्जून केल्या जात नाहीत. त्या म्हणजे नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये, असे अनेक संकेत नियम पाळले जातात. तर या नियमांचे तुम्ही अवश्य पालन करा, कारण हा नियम पूर्वीपासून परंपरेगत चालत आलेला आहे. त्यामुळे शक्य असल्यास एके दिवशी तरी चिरू नका, कापू नका, चुलीवरती तवा ठेवू नका, काहीही तळू नका. मात्र या दिवशी उकडीची पुरणाची दिंड केली जातात आणि त्याचाच नैवेद्य नागदेवतेला दाखवला जातो. म्हणजेच नागदेवतेची पूजा झाल्यानंतर त्याला दूध, साखर आणि उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवायचा असतो. तर या दिवशी सर्व स्त्रियांनी अगदी छान छान अलंकार घालून नवीन वस्त्र नेसून नागदेवतेची पूजा करतात आणि हा सण अगदी आनंदाने साजरा करतात. या दिवशी स्त्रियांनी म्हणजे जरी श्रावण सोमवार असला तरी पण या दिवशी कोणीही केस धुवू नका, म्हणजे नागाच्या तोंडात केस जातात असे या शास्त्रामागे कारण आहे. आता तुमचा प्रश्न असा देखील असेल की नागपंचमीचा उपवास व श्रावणी सोमवारचा उपवास हे दोन्ही उपवास एकत्र आल्याने हे उपवास कधी सोडावे. तर बघा, तुमच्या घरातील जी मंडळी पूर्वीपासून दोन उपवास एकत्र आल्यानंतर ज्या पद्धतीने सोडतात त्या पद्धतीनेच तुम्ही उपवास करा व उपवास सोडा. पण नियमानुसार सांगायचे झाले तर श्रावणी सोमवारची जी काही पूजा असते ती करून घ्यायची आणि नागपंचमीच्या दिवशी ज्यांचा भावाचा उपवास आहे त्यांनी नागाची पूजा करून घ्यायची. त्यानंतर तुमच्याकडे नागपंचमीचा दुपारी उपवास सोडण्याची पद्धत असेल तर तुम्ही दुपारी उपवास सोडायचा नाही, कारण दुपारी उपवास सोडायचा नाही, कारण आपला पहिला श्रावण सोमवारचा उपवास आहे आणि तो आपण संध्याकाळी सोडतो. त्यामुळे तुम्ही संध्याकाळीच उपवास नेहमीप्रमाणे सोडायचा आहे, कारण नागपंचमीचा उपवास हा नागदेवतेची पूजा झाली की काही ठिकाणी लगेच सोडला जातो. पण यावेळी दोन्ही उपवास एकत्र आल्याने आपण हे उपवास रात्री सोडायचे आहेत, म्हणजे दिवा लागल्यानंतर, तिन्ही सांजेच्या नंतर. हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपल्याला एकाच दिवशी दोन्ही देवतांची म्हणजे श्रावण सोमवार आहे म्हणून भगवान शिवशंकराचे आणि नागपंचमी आहे म्हणून नागदेवता, अशा दोन्ही देवतांची सेवा करण्याचा आनंद मिळणार आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही भगवान शिवशंकराची तर अवश्य पूजा करा. त्याचबरोबर नागदेवतेची पूजा करून नागदेवतेचा मंत्र म्हणा आणि छान पद्धतीने नागपंचमीचा सण साजरा करा. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. कसा वाटला, तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.